आपण जाऊ रश्मिताईंकडं. रश्मिताई, माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा. तुमचं नाव, कुठून आहात, लिंक कोणी दिली, का जॉईन झालात आणि आत्ताचा रिझल्ट तुमचा. एकच मिनिट. हा, तुम्हाला एक पॉपअप आले बघा, अनम्यूट म्हणून, त्याच्यावर क्लिक करा. रश्मिताई होत नाही. हा, झालं झालं. ओके, कंटिन्यू. नमस्कार, मी रश्मी सावंत रत्नागिरी. हा, बोल. मी या कम्युनिटीला जॉईन होऊन मला आता 2 वर्ष होतील मे महिन्यात 20 तारखेला. बर. माझं शुगरचा हे प्रॉब्लेम होता. शुगर माझी खूप 400 350 अशी असायची. पण 3 महिन्यात मला सुरू केल्यापासून 3 महिन्यात मला लगेच फरक पडला आणि आता माझी शुगर 140 पर्यंत आहे. आणि मला खूप त्रास होता, असं छातीत वगैरे असं जळजळायचं, सांधे बिंदे दुखायचे, असं खूप म्हणजे खूप होता प्रॉब्लेम. तर आता खूप मला असं भरपूर फरक पडलाय, खूप एनर्जी आली मला. जरासं काम केलं तरी मला दम लागायचा, मी येऊन अक्षरशः लोळायची. म्हणजे असं किचन मध्ये जरी उभी राहिली 1 तास तरी मला असं थकवा यायचा, घाम यायचा भरपूर. पण आता मला खूप म्हणजे एनर्जी आले. आणि बाकी काय बोलू, तुमच्या सगळ्यांचे आभार. वजन कमी व्हायला लागलं आता, मला दिसायला लागलंय तुम्ही मॅरेथॉन मध्ये. वजन कमी मध्ये तर माझं अजिबात होत नव्हतं कमी. वजन झालं 1 किलो तरी परत वाढत होतं, आता होतंय. म्हणून मी तुम्हाला मॅडम फोन केलेला, मी काय करू आणखी म्हणून. नक्की नक्की, खरंच आहे. आरतीताईंसाठी, रश्मिताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. कारण आणखी बोलायचंय माझं. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या 6 तारखेला एका उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या डोळ्याचं मला लगेच महिनाभरात करायला सांगितलेलं. पण मला काही प्रॉब्लेम तसा नव्हता, दिसत वगैरे चांगलं होतं, म्हणून मी वर्षभर गेलेच नाही डॉक्टरांकडे. आणि मग वर्षाने गेले तर त्या डॉक्टर मॅडमनी सांगितलं की आता 5% प्रॉब्लेम होता तुमचा, पण तो सॉल्व्ह झालाय, आता काय ऑपरेशन करायची गरज नाही म्हणाल्या. म्हणजे ते माझं ऑपरेशन टळलं डोळ्याचं. अगदी खूप छान रश्मिताई. कारण डोळ्याचं आपण न्यूट्रिशन घेतलेलं आहे ना, आपण कुठलं औषध घेतलेलं नाहीये किंवा पर्टिक्युलर फक्त वजन कमी. आपल्याला वाटतंय की मी हे न्यूट्रिशन घेतोय वजन कमी करण्यासाठी, पण न्यूट्रिशन आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीवरती त्याची ऍक्शन होत असते. कारण आपल्या प्रत्येक पेशींची गरज आहे न्यूट्रिशन, प्रत्येक पेशीची गरज आहे. आणि मग त्या पेशींना ज्या आपल्याला वाटतं माझं वजन लगेच कमी व्हावं, शेताशी जॉईन झालं, हे फ्युएल इंटेक न्यूट्रिशन इंटेक करायला लागले, माझं वजन कमी व्हावं, असं नाही. तर तुमच्या शरीराला, तुमच्या पेशींना कळतं आलेलं जे न्यूट्रिशन आहे त्याचा वापर कशासाठी करायचा. शरीराचं महत्वाचं. हा, बोला. एक टाच पण खूप दुखायची, डॉक्टरांनी इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं टाचेमध्ये. पण ते आता ती टाच वगैरे हे पोटऱ्यातून असे हे क्रॅम्प यायचे, ते पण सगळं बंद झालं. आणि खूप म्हणजे पित्ताचा त्रास पूर्ण माझा गेला, गोळी बंद झाली पित्ताची. आणि शुगर पण आता कंट्रोल मध्ये आहे. अजून थोडी गोळ्या किती बंद झाल्या, शुगरच्या गोळ्या किती बंद झाल्या? आता एकच गोळी आहे सर, 3 गोळ्या बंद झाल्या, पूर्ण गोळ्या सुरुवात. रश्मिताई, खरंच तुमचे सगळे जे चॅलेंजेस असतील ते नक्कीच कमी होतील. फक्त आपल्याला काय आहे, एकच मिनिट. माझा आवाज येतो? हा ताई, थोडस अडकत होतं, आता येतोय आवाज क्लिअर. बोलत आहे. ओके ओके, माझं इंटरनेट मला हे दाखवायला लागलं. हा रश्मिताई, अजून काही बोलणार रे? तुम्ही बोलत होता, मी थांबवलं तुम्हाला. सगळ्यांचे आभार, थँक्यू सगळ्यांना. आणि शेट्टी सरांचे खूप खूप. नक्कीच, कारण न्यूट्रिशनचं काम करत असतं, पण न्यूट्रिशन बरोबर आपल्या कोचचं गायडन्स आणि त्याचा तो जो सपोर्ट, मार्गदर्शन हे त्याच्या जोडीला असेल तर मग 4 चांद आहेत. आपला रिझल्ट काढण्यापासून आपण कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. त्यामुळं न्यूट्रिशनचं काम करेल. पण सगळ्यात महत्वाचं जे माइंडसेट 100% सांगितलंय ना, त्याच्यावरती आपला शतायुषी परिवार काम करतो, सातत्याने काम करतो. बघा, योगा आहे, प्राणायाम आहेत, सकाळचा ओंकारचा वर्ग आहे, तितके सुंदर. आता रश्मिताईंचा एक्सपिरियन्स ऐकला तर एखाद्या व्यक्तीला जिला डोळ्याचं चॅलेंज आहे, जिचं डायबिटिक आहे, वजन जास्त आहे, तिला कॉन्फिडन्स येतो ना, चला रश्मिताईंचं होऊ शकतं तर माझंही होऊ शकतं, हा कॉन्फिडन्स. त्यामुळे आपला माइंडसेट पॉझिटिव्ह, सकारात्मक होण्यासाठी मदत.
पूनम सानबे तुमचा माईक कंटिन्युअस अनम्यूट होतोय थोडस. ओके. तर या सगळ्या गोष्टी होणारच आहेत आणि त्याच्यासाठी माइंडसेट आणि आपल्या कोचचा गायडन्स खूप महत्वाचा आणि आपण ते सगळेजण म्हणून एवढे सुंदर रिझल्ट आपण मिळवत आहोत. आपण जाणार आहोत आरती वळीवडे त्यांच्याकडे, त्यांनी हँड रेज केलाय. आपण आणि तर त्यांना उद्या देऊ, परवा दिवशी देऊ. ओके. हा आरती ताई कोणी दिली, केव्हा जॉईन झाला, काय आत्ताचा तुमचा अनुभव आहे? नमस्ते, माझं नाव आरती राजेंद्र वळविडे आहे. मला ही लिंक अमोल पाटील, उर्मिला बांडगुळे, सुदर्शन संकांना ह्यांनी तिघांनी दिलेली होती. तर मला वाटलं नाही की मी असं औषध घेतली की मी म्हणजे हे प्रोटीन घेईन आणि मी कव्हर होईन असं वाटलं नव्हतं. माझ्या कोच मॅडम आहेत अश्विन हातसोळे, त्यांनी पण सांगितलं. पण मी भरपूर दवाखाना केले. मला खाल्लं की उलट्या व्हायच्या, पित्ताचा त्रास होता, झोप लागत नव्हती, परत पाय दुखायचे, वजन कमी झालं, भरपूर दवाखाना केले भरपूर, तरी सुद्धा मला काही कमी आलं नाही. त्यामुळं आता आता वजन वाढले, बाकीचा पित्ताचा त्रास वगैरे? पित्ताचा त्रास कमी झालाय, वजन वाढले. आता मी जॉईंट होऊन 2 महिने झाले. ओके. मॅरेथॉन मध्ये आहे आरती ताई तुम्ही? हो. किती वजन वाढले तुमचं आता? आता 42 झाले. 38 होतं, 42 झाले. मस्त, खूप छान. आता कॉन्फिडन्स आलाय? एवढे दिवस वाटत होतं की आपलं काही होणार नाही, पण आता वाटतंय होणार व्यवस्थित सगळं? हो, मला वाटलेलं हे काय उगाच असं सांगत असतील, पण वहिनी ते उर्मिला बांडगुळे, अमोल पाटील यांनी 2 महिने मला दिलेलं. ऐक, नुसतं तू ऐकल्यावर तर फरक पडल, ऐक. मग तिथनं ऐकायला चालू केल्यावर मग योगाला जॉईन झाल्यावर मग आता वर्कआउटला जॉईन झालोय. आता चालू केले कंटिन्यू. ते खूप छान. आरती त्यांचा पण अनुभव, कारण जेव्हा वजन कमी असतं आणि हे पित्ताचे प्रॉब्लेम असतात त्यावेळेला जसं वजन जास्त असल्यावर चॅलेंजेस असतात, तितकेच चॅलेंजेस वजन कमी असताना सुद्धा असतातच. आणि म्हणतो ना, खातात इतकं भरपूर पण अंगाला लागत नाही, म्हणतो ना ते वजन कमी असणाऱ्यांच्या बाबतीत. म्हणजे ते प्रत्येक जण खातातच असं नाही, पण बरेच वजन कमी असणारे सुद्धा अगदी व्यवस्थित जेवत खात असतात, पण तरीही त्यांचं वजन वाढत नसतं. कारण त्यांची पचन शक्ती जी, आता त्यांनी पण सांगितलं आरती त्यांनी, पित्ताचा वगैरे जे काही ते खातायत ते पण शोषून घेण्याची त्यांच्या पचन शक्तीची ताकद नसते आणि त्याच्यामुळं खाल्लेलं अंगाला लागत नाही. पण जेव्हा न्यूट्रिशन जातं पोटात, न्यूट्रिशन त्याचं काम करायला लागतं, पचन संस्था चांगली व्हायला लागते, त्या न्यूट्रिशनचं ऍब्झॉर्प्शन चांगलं व्हायला लागतं आणि मग आरतीताईंसारखे सुंदर रिझल्ट येतात. वेळ लागेल कुठल्याही गोष्टीला, कारण न्यूट्रिशनचं काम करायला त्याचा अवधी घेईल, पण रिझल्ट हा आपल्या सगळ्यांना नक्कीच येतो. तर अभिनंदन तुमचं आरतीताईंनी, धन्यवाद छान एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. आणि आजचा आपला दिवस असतो तो बोधकथेचा. खूप छोट्या आणि सुंदर जिवंत असं आपल्या डोळ्यासमोर, नजरेसमोर उभं करणाऱ्या अशा बोधकथा आपल्याकडं आपल्या समोर आणत असतात. आपल्या सगळ्यांच्या योग गुरु, आपल्या गुरूंच्या गुरु असलेल्या आपल्या वैद्यताई तुम्ही असाल तर हँडरेज करा मला फक्त, कारण तुम्ही मला दिसत नाहीये, तुम्हाला